ज्ञानाचा दीप लावण्यासाठीच कीर्तन करायचं एकनाथ महाराजांनी शिकवलं. आणि देवाची भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगल्या माणसाची संगत असणं, चांगल्याच्या संगतीला आपण जाऊन उभं राहणं, यालाच अध्यात्म म्हणतात. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी सांगणारा आमचा संत सावतामाळी यांनी आम्हाला कर्मप्रधानता शिकवली. आमच्या जनाबाई, जे जनाबाई इथल्या गंगाखेड मधल्या, कोणीतरी येऊन एका दिवशी वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या एक लेकरू सोडून दिलं. ते त्या वाळवंटेच्या किनाऱ्यावर पंढरपूरच्या मंदिराच्या आश्रयाला मोठं झालं आणि संत नामदेवरायांच्या घरामध्येच घरकाम करू लागल्या त्या आमच्या संत जनाबाई. ज्यावेळेस इंग्लंड अमेरिकेमध्ये, ज्याला आज बुडारलेली राज्य म्हणतात, स्त्रीमुक्ती चळवळीची राज्य म्हणतात, त्या राज्यामध्ये स्त्रियांना बोलायचा अधिकारही नव्हता. त्या काळामध्ये आमच्या जनाबाईंनी सांगितलं, पुरुष सत्तेच्या डोळ्यामध्ये डोळं घालून डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी मी जाईन, असं सांगून स्त्रीमुक्तीचा हुंकार सांगणाऱ्या आमच्या जनाबाई ह्या त्याच वारकरी चळवळीतल्या होत्या. आमच्या संत सोयराबाई, ज्या संत चोखोबा या महाल समाजातल्या, तत्कालीन अस्पृश्य समाजातल्या चोखोबांच्या पत्नी होत्या, त्या सोयराबाईंना आणि त्या चोखोबाला आम्ही आमच्याच धर्माचा देव सुद्धा कधी बघू दिला नाही. त्या धर्मस्थळावर, आमच्या मंदिरावर सुद्धा आम्ही कधी येऊ दिलं नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराचा पुढचा परिसर झाडलोट करत असताना एका दिवशी चुकून आमच्या सोयराबाई विठ्ठल मंदिराच्या समोर गेल्या आणि चुकून विठ्ठलाची मूर्ती आमच्या सोयराबाईच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ती मूर्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या क्षणी आमच्या सोयराबाईंनी लिहिलं, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. आजही हे सांगताना अंगावर काटा येतो की ज्या लोकांना आपण आपला देवच बघू दिला नाही, तो देव बघितल्यानंतर आमची प्रतिभा किती उत्तुंगपणे पुढे आली बघा. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आम्ही जसे काळे आहोत, आम्ही जसे ओबडदोबट आहोत, आम्ही जसे कष्टानं उन्हानं रापलेले आहोत, तसाच आपला देव आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. जो देव धर्मग्रंथामध्ये संस्कृतच्या कोंडवाड्यात कोंडलेला होता, जो देव, जो धर्म उपवास तपासामध्ये कोंडलेला होता, जो देव आणि जो धर्म धर्मपंडितांनी, पुरोहितांनी दान धर्म आणि दक्षिण्यामध्ये कोंडलेला होता, तो देव आणि धर्म एका चुटकी सरशी एका अभंगामध्ये आमच्या सोयराबाईनं व्यक्त केला. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नुसतं बघितलं की आम्ही आणि देव वेगळा नाही, आमच्यामध्ये देवत्व आहे आणि देव दुसरं तिसरं कोणी नसून आम्हीच आहे. इतकी मोठी सांस्कृतिक चळवळ धर्मग्रंथांनी बांधून ठेवलेल्या धर्माच्या विरोधामध्ये, पुरोहितांनी बांधून ठेवलेल्या धर्माच्या विरोधामध्ये वारकरी चळवळीनं उभी केली. ज्यावेळेस 33 कोटी देवाचं अवडंबर माजवलं होतं, त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये निसंदिग्धपणे छळ सोसून, आरोप सोसून, हल्ले सोसून, हत्या सोसून वारकरी संतांनी सांगितलं की विठ्ठल हा एकच देव आहे. पंढरीचे भूत आहे मोठे, एकच भूत आहे आणि एकच देव आहे आणि तो म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाला नवस चालत नाही, त्या विठ्ठलाला सोन्याच्या रुपयाच्या नाण्याची त्याला हात घालायची गरज नाही. तो साध्या तुळशीच्या पानामध्ये खुश राहणारा आमचा विठ्ठल हा आमच्या जनाबाईसाठी दळण पण दळायचा, हा आमच्या चोखोबांसाठी गुरे पण राखायचा आणि हाच विठ्ठल आमच्या तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन भंडाऱ्याच्या डोंगरावर पण यायचा. आपल्यामध्ये देव आणला, आपल्याला सोपा केला आणि धर्माचा, देवाचा अर्थ आपल्याला सांगितला. अध्यात्माच्या प्रांतामधलं स्वातंत्र्य वारकरी चळवळीने उभा केलं. ज्या काळामध्ये 1294ला ज्ञानदेव निवृत्तीनाथ मुक्ताई सोपानदेवांना वैतागून समाधी घ्यावी लागली, 1295ला या महाराष्ट्रावर पहिलं परचक्र आलं, अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरी जिंकला. ज्या हेमाड पंथाचं मी उदाहरण सांगत होतो, जो प्रधान नेमला होता प्रशासकीय व्यवस्थेसाठी, त्या प्रधानानं धर्मग्रंथ काढला आणि देवळं बांधत हिंडायला लागला. परचक्र आलं, सैन्य आपलं निकामी झालं, शस्त्रास्त्र नव्हती, लढाई नीट झाली नाही. 1-2 दिवसामध्ये अल्लाउद्दीन खिलजी अफगाणिस्तानहून हजारो किलोमीटर दौडत आला, 2 दिवसामध्ये देवगिरी जिंकला आणि निघून गेला. 1294ला ज्ञानदेव निवृत्तीनाथ मुक्ताई सोपानदेवांचा जो छळ महाराष्ट्राने केला, त्याचा शाप महाराष्ट्राला लागला आणि पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसला आणि महाराष्ट्र लुटून घेऊन गेला. ज्या देशामध्ये, ज्या काळामध्ये लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, वाचणाऱ्या युवकांचा छळ होतो, तो देश, तो प्रांत पारतंत्र्यात जातो. हा इतिहास आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. आज विद्यापीठामध्ये बोलणारी, लिहिणारी, वाचणारी माणसं ज्यावेळेस आम्ही तुरुंगात टाकतो, ज्यावेळेस त्यांचा आवाज बंद करतो, ज्यावेळेस त्यांच्यावर खोटे देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतो, त्यावेळेस निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचा छळ पुन्हा एकदा आपण करतोय का आणि मग आपलं पारतंत्र्य जवळ आलंय का असं बघावं लागेल. कारण त्या काळातला हेमाड पंथ पण प्रशासकीय व्यवस्था न बांधता देवळं बांधतच होता. आताही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमची लोक देवळं बांधण्यालाच राजकारण समजतायत. माझ्या शिवबाणी
माझ्या शिवबाने राजा रामदेवराय यादवाचा प्रधान देवळं बांधत होता. मुघल बादशाचा सगळा पैसा खर्च हा ताजमहल बांधण्यात होत होता. माझ्या शिवरायांनी ना ताजमहल बांधला ना हेमाडपंथी मंदिरं बांधली, जनतेसाठी रायगड बांधला, म्हणून स्वराज्य आलं. त्यामुळे जनतेच्या हिताचं जे आहे ते बांधायचं असतं, ते आपलं काम असतं, तिथं लक्ष द्यायचं असतं. हा राजकारणासाठीचा धर्म, राजकीय धर्म ज्याला म्हणतो आपण, तो आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवला. 1294 पासून 1630 ला 19 फेब्रुवारी 1630 1294 ते 1630 एवढ्या मधल्या काळामध्ये इथं ना आपला राजा होता, नाही तर आपली सत्ता होती, नाही तर आपले सरदार आपलं काहीतरी म्हणणं मांडायला अस्तित्वात होते. जे कोण अस्तित्वात होते ते आपल्या धर्माचे, आपल्या जातीचे होते. पण कुठल्या तर आदिलशहासाठी, निजामशहासाठी, कुतुबशहासाठी, मुघल बादशहाच्या पायावर आपल्याच शेतकऱ्यांना लुटून शेतसारा वसूल करून त्यांच्या पायाशी ठेवून त्यांच्याशी इमान राखणारे, खानानं दिलेलं जे दानपत्र होतं, देशमुखीचं, पाटीलकीचं, वतनदारीचं, इनामदारीचं, कुलकर्णी पदाचं, त्या खानाच्या दानपत्रावर ज्यांनी इथल्या लोकांना लुटलं त्यांना खानदानी हा शब्द आहे सर. आपण तो अजून सुद्धा वापरतो. खानाच्या दानपत्रावर ज्या ज्या सरदारांनी निजामशाह, विजापूरचा आदिलशाह, कुतुबशाह, मुघल बादशाह यांच्याकडे आपल्या लोकांना लुटून शेतसारे वसूल तिकडे केले, तिथं नेऊन दिले, त्यांनी खुश होऊन यांना दानपत्र दिली. पाटीलकी हे प्रशासकीय पद होतं, आडनाव नव्हतं. देशमुखी हे प्रशासकीय पद होतं, आडनाव नव्हतं. इमानदार असेल, जागीरदार असेल, नाईक असेल, निंबाळकर असेल किंवा तुमचं कुलकर्णी देशपांडे पद असेल, ही सगळी पदव्या होत्या त्या विजापूरच्या आदिलशहानं सुरू केलेल्या होत्या. खानाचं दानपत्र आणायचं, पाटीलकीचं, देशमुखीचं, आणि ते इथल्या लोकांना लुटून यशस्वी करायचं. आणि ज्यांनी ज्यांनी खानाचं दानपत्र आणलं होतं ते स्वतःला त्या काळात खानदानी म्हणायचे. आम्ही अजून खानदानी म्हणून घेतोय, त्यामुळे त्या शब्दाचा दुसरा उत्पत्ती अर्थ नाही. काँग्रेस शरद पाटलांनी, महात्मा फुले यांनी सांगितलं तरी अजून आम्ही स्वैदिक जुळवताना आम्ही खानदानी आहोत. कसं व्हायचं आपल्या समाजाचं? मी भाषण करताना कधीच विनोद करत नव्हतो. 2-4 जणांनी सांगितलं थोडा विनोद करावा लागतो म्हणून केलं, बाकी काही नाही. 1294-95 पासून 1630 पर्यंत इतक्या मधल्या 700-800 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपली भाषा टिकून राहिली वारकरी संतांना. एकेश्वरवाद टिकून राहिला. विठ्ठलापुढेच भक्ती करा, विठ्ठलाला काय मागू नका, काही देऊ पण नका, समतेची लढाई लढा, चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. 700 वर्ष वारकरी सांगत नाही. कर्मप्रधानता, आपल्या कामामध्येच देव माना, हे 700 वर्ष वारकरी संतांनी टिकवून ठेवलं. भगवी ध्वजा, भगवा पताका, हा 700 वर्ष कुठलाही राजा नसताना, कुठलाही राजपुत्र आपल्या धर्माच्या बाजूने लढायला, संस्कृतीच्या बाजूने, इथल्या लोकांच्या बाजूने लढायला तयार नसताना वारकऱ्यांनी देहू आणून देऊन आणि 18 पगड जातीच्या लोकांनी संबंध मराठी मुलकातून दिंड्या घेऊन चंद्रभागेच्या तीरामध्ये गेले, विठ्ठलाकडे गेले, भगवा ध्वज टिकवला, मराठी भाषा टिकवली, कर्मप्रधानता टिकवली. देवाच्या दारामध्ये जात नसते, धर्म नसते, यारे यारे लहान थोर असं म्हणणारा तुकोबाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये वैश्याला सुद्धा अधिकार आहे ईश्वराची आराधना करण्याचा. कोण मोठा नाही, कोण छोटा नाही, हे सगळं 700 वर्ष वारकरी इथं करत होते. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, संत संग दे, चांगल्या माणसाची संगत दे, असं सांगण्याची 700 वर्षाची आपली परंपरा होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा 1630 ला इथं तयार झाला आणि त्या राजाच्या भोवती चांगली माणसं गोळा झाली. तुकाराम महाराज असतील की ज्ञानदेव असतील की नामदेवराय असतील, यांची महाराष्ट्राला जी देणगी आहे ती राजकीय स्वातंत्र्याची लढाई कुठल्या मूल्यांवर लढली पाहिजे ह्याचा स्पष्ट संदेश आणि आदेश महाराष्ट्राच्या स्वराज्याला, महाराजांच्या स्वराज्याला होता. तो वारकरी चळवळीचा होता. त्याच्या समकक्ष अनेक चळवळी होत्या. त्याच्यामध्ये